एक महत्वाची बातमी, कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, मुंबई पदवीधरसाठी भाजपकडून किरण शेलार यांना तिकीट आता देण्यात येणार आहे। कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, एकूण 3 उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे। कोकण विभागातल्या पदवीधर मतदारसंघामधून निरंजन डावखरे यांचं नाव आता समोर आलेलं आहे आणि मुंबईमधल्या पदवीधर मतदारसंघामधून किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर मुंबई शिक्षक मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामधून शिवनाथ हिरामन दराडे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खरं तर आज उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता होती आणि भाजपनं अधिकृतरित्या ही 3 जणांची जी यादी आहे ती जाहीर केली आहे। त्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भाजपचे हे 3 आता अधिकृत उमेदवार असणार आहेत। निरंजन डावखरे, किरण शेलार आणि शिवनाथ दराडे। यामधलं निरंजन डावखरे ही माहिती आहे आपल्याला की यापूर्वी देखील ते आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं एक राजकीय नाव जे आहे ते राजकीय वर्तुळामध्ये बऱ्यापैकी आहे। मात्र किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांना म्हणजे नव्यानं संधी भाजपनं दिली आहे असं म्हणता येईल। त्यामुळे आता या 3 उमेदवारांच्या विरोधात आता विरोधी पक्षाकडून किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीकडून नेमके कोण कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आता भाजप विरुद्ध मनसे अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडेंना उमेदवारी जाहीर झाली आणि कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। मनसेकडून अगोदरच उमेदवार जाहीर झालेला आहे।